सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का 100 किलोला काय म्हणतात क्विंटल आणि 1000 किलोला काय म्हणतात टन। एक लक्षात घ्या मुलांनो, आपण जर एखादं काम सातत्याने करत राहिलो तर आपण त्यामध्ये एक पराक्रम करू शकतो। असाच एक पराक्रम ईश्वर सांगोलकर या व्यक्तीने केलेले। तो व्यक्ती 25 वर्षापासून ऊस तोडीचं काम करतो मुलांनो, आणि त्यानं एका दिवसामध्ये किती टन ऊस तोडलाय माहिती आहे? 16 टन एका दिवसात त्यानं ऊस तोडलाय। असा भीम पराक्रम त्यानं केलाय। आणि हे फक्त आणि फक्त कशामुळे शक्य झालं तर सातत्यामुळे। मग तो जर सातत्याने इतकं करू शकतो तर तुम्ही सातत्याने अभ्यास केल्यावर निश्चितच यश मिळवू शकतात। चला तर यश मिळवण्यासाठी आज आपण पाहूया मराठीचं 17वं प्रकरण विरुद्धार्थी शब्द। पहा, काही मराठी शब्दांच्या आधी अ, अन, अव, अप, ना, नी, निही, निर, दू, गैर, बे, बिन, पर, वी, सु, कु इत्यादी काही विशिष्ट अक्षरे लागून विरुद्धार्थी शब्द तयार होतात। शब्दांच्या आधी लागणाऱ्या या विशिष्ट अक्षरांना उपसर्ग म्हणतात। कशाला उपसर्ग म्हणायचं? शब्दाच्या आधी लागणाऱ्या या विशिष्ट अक्षरांना उपसर्ग म्हणतात। समजलं मुलांनो? पुढं अ हा उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द पाहू मुलांनो। बघा, कुशल, अकुशल, चल, अचल, तुलनीय, अतुलनीय, दृश्य, अदृश्य, नियमित, अनियमित, नित्य, अनित्य, नियंत्रित, अनियंत्रित, निश्चित, अनिश्चित, नीती, अनीती, न्याय, अन्याय, पराजित, अपराजित, परिचित, अपरिचित, पवित्र, अपवित्र, पारदर्शक, अपारदर्शक, पूर्ण, अपूर्ण, पूर्णांक, अपूर्णांक, प्रकट, अप्रकट, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, प्रमाण, अप्रमाण, प्रसन्न, अप्रसन्न, प्रशस्त, अप्रशस्त, प्रसिद्ध, अप्रसिद्ध, प्रामाणिक, अप्रामाणिक, प्रिय, अप्रिय। हे किती सोपे सोपे आहेत रे, हे सगळेजण माझ्यासोबत म्हणा बरं का। मर्यादित, अमर्यादित, मूर्त, अमूर्त, यशस्वी, अयशस्वी, योग्य, अयोग्य, लिखित, अलिखित, लौकिक, अलौकिक, रसिक, अरसिक, रुंद, अरुंद, विकारी, अविकारी, विचारी, अविचारी, विभक्त, अविभक्त, विवाहित, अविवाहित, विवेकी, अविवेकी, विस्मरणीय, अविस्मरणीय, विश्वास, अविश्वास, वैध, अवैध, व्यवस्थित, अव्यवस्थित, शक्य, अशक्य, शाश्वत, अशाश्वत, शांत, अशांत, शुद्ध, अशुद्ध, शुभ, अशुभ, सभ्य, असभ्य, समंजस, असमंजस। त्याच्यानंतर हा पहा पुढं, समान, असमान, समाधान, असमाधान, सफल, असफल, समर्थ, असमर्थ, सहकार, असहकार, सत्य, असत्य, साध्य, असाध्य, सामान्य, असामान्य, साधारण, असाधारण, स्पृश्य, अस्पृश्य, सुर, असुर, सुरक्षित, असुरक्षित, संतुष्ट, असंतुष्ट, संतोष, असंतोष, स्थिर, अस्थिर, स्पष्ट, अस्पष्ट, स्वच्छ, अस्वच्छ, स्वस्थ, अस्वस्थ, हिंसा, अहिंसा, ज्ञान, अज्ञान, ज्ञात, अज्ञात, क्षय, अक्षय, क्षम्य, अक्षम्य, ज्ञानी, अज्ञानी। किती सोपे होते। चला दुसरा पार्ट पहा। अन हा उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द हे पाठच करायचे बरं का रे। अनुभवी, अनअनुभवी, अपेक्षित, अनपेक्षित, अवधान, अनावधान, आवश्यक, अनावश्यक,
आदर अनादर, आरोग्य अनारोग्य, आवृत्त अनावृत्त, आसक्त अनासक्त, आस्था अनास्था, इच्छा अनिच्छा, उत्तीर्ण अनुत्तीर्ण, उदार अनुदार, औरस अनावरस. ना हा उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द बघू मुलांनो. कबूल नाकबूल, खुश नाखुश किंवा नाराज, पसंत नापसंत, आवड नावड, आवडता नावडता, पास नापास, बाद नाबाद, मर्द नामर्द, राजी नाराजी, लायक नालायक, इलाज नाइलाज. पुढे चौथं नि निह व दुह हे उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द बघायचे. रोगी निरोगी, संदिग्ध निसंदिग्ध, स्वार्थी निस्वार्थी, पापी निष्पापी, अपराधी निरपराधी, आधार निराधार, आशा निराशा, उपाय निरुपाय, उपयोगी निरुपयोगी, उपद्रवी निरुपद्रवी, उत्साही निरुत्साही, लोभी निर्लोभी, व्यसनी निर्व्यसनी, धनवान निर्धन, लक्ष दुर्लक्ष. बघा पाचवं गैर बे बिन अव हे उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द आपल्याला बघायचे मुलांनो. बघा लागू गैर लागू, समज गैरसमज, सोय गैरसोय, हजर गैरहजर, शिस्त गैरशिस्त, शिस्त बेशिस्त असं पण होते बरं का. जबाबदार बेजबाबदार, कायदेशीर बेकायदेशीर, सावध बेसावध, सुरेल बेसूर, हिशोबी बेहिशोबी, इमानी बेईमान, पगारी बिनपगारी, चूक बिनचूक, कृपा अवकृपा, गुण अवगुण, गुणी अवगुणी, मान अवमान. पुढं सहावं बघा बरं. वेगवेगळे उपसर्ग लागून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द आता पाहायचेत आपल्याला मुलांनो. वेगवेगळे उपसर्ग लागून बघा. पहिलं सचेतन अचेतन, सबला अबला, सकर्मक अकर्मक, सलग अलग, सशक्त अशक्त, सत्पात्र अपात्र, सज्ञान अज्ञान, सकारण अकारण, सदाचार अनाचार, सन्मान अपमान, सुशिक्षित अशिक्षित, सुसह्य असह्य, सुस्थिर अस्थिर, सुविचार कुविचार, सुपुत्र कुपुत्र, सुविख्यात कुविख्यात, सुसंगती कुसंगती, सुस्वरूप कुरूप, सजीव निर्जीव. पुढं सदय निर्दय, सुसंगत विसंगत, स्मरण विस्मरण, सुसंवाद विसंवाद, सुगम दुर्गम, सुगंध दुर्गंध, होकार नकार, सद्गुण दुर्गुण, सद्बुद्धी दुर्बुद्धी, सुबोध दुर्बोध, सुरक्षित असुरक्षित, सुलभ दुर्लभ, सुदैव सुदैवी दुर्दैवी, सत्कृत्य दुष्कृत्य, सुकर दुष्कर, सुयश अपयश, विजय पराजय, सुकाळ दुष्काळ, सुचिन्ह दुष्चिन्ह. बघा बरं. सुवार्ता दुर्वार्ता, अतिवृष्टी अनावृष्टी, अत्यावश्यक अनावश्यक, उत्कर्ष अवकर्ष, उत्कृष्ट निकृष्ट, उपकार अपकार, शुभशकून अपशकून, स्वकीय परकीय, स्वतंत्र परतंत्र, स्वदेश परदेश, स्वातंत्र्य पारतंत्र्य, स्वाधीन पराधीन, स्वावलंबी परावलंबी, इहलौकिक पारलौकिक, उन्नती अवनती, सुलक्षणी अवलक्षणी, नशीबवान कमनशीबी, आकर्षक अनाकर्षक.
बघा, अनियमित विरुद्धार्थी शब्द हे फार महत्त्वाचे आहेत बरं का रे मुलांनो. पटपट लक्षात घ्या आणि पूर्ण पाठांतर करा. अनुरूप विजोड, अमृत विष, अलीकडे पलीकडे, अर्थपूर्ण निरर्थक, अध्ययन अध्यापन, अटक सुटका, अवघड सोपे, आठवणे विसरणे, आघाडी पिछाडी, आशीर्वाद शाप, आळशी उद्योगी, आकाश पाताळ, आत बाहेर, आनंद दुःख, पुन्हा आरंभ अखेर किंवा शेवट, आसक्ती विरक्ती, इकडे तिकडे, उदय अस्त, उत्कृष्ट निकृष्ट, उद्घाटन समारोप, उपकार अपकार, उपयोगी निरुपयोगी, अवघड उघड गुप्त किंवा बंद, उच्च नीच, उताना पालथा, उद्धट नम्र, उधळ्या कंजूस, उष्ण थंड किंवा शीतल, उंच ठेंगू बुटका सखोल, ऊन सावली, उलटा सुलटा, ओला कोरडा किंवा सुका, अंधार उजेड, कठीण मऊ किंवा कोमल, पुन्हा कठोर मृदू किंवा कोमल, कडू गोड, कच्चा पक्का, कडक नरम, कृष्ण धवल. हे जरा बघा, फार फार सोपे तरी बरं का मुलांनो, सगळे चांगलं लक्षात ठेवा. बघा हा काय आता, कृतज्ञ कृतघ्न, कृत्रिम नैसर्गिक, काळोख प्रकाश, काळा पांढरा किंवा गोरा, कोवळे जून किंवा राठ, कौतुक निंदा, खरे खोटे, खरेदी विक्री, खिन्न प्रसन्न किंवा आनंदी, खोल उथळ, गच्च सैल किंवा विरळ, गतकाल भविष्यकाळ, गरीब श्रीमंत, गिराईक विक्रेता, गुळगुळीत खडबडीत किंवा खरखरीत, गुरु शिष्य, ग्रामीण शहरी, ग्राह्य त्याज्य, घट्ट सैल, चपळ मंद, चढण उतरण, चांगले वाईट, चूक बरोबर, चोर साव, जन्म मृत्यू, जळणे विझणे, जमा खर्च, जलद सावकाश, ज्येष्ठ कनिष्ठ, टंचाई विपुलता, टिकाऊ कमकुवत, तरुण म्हातारा, तारक मारक, ताजे शिळे, तीक्ष्ण बोथट, तेजी मंदी, तेजस्वी तेजहीन, थोर लहान, थोरला धाकटा. पुढचं बघा, दाट विरळ, दिवस रात्र, दीर्घ ह्रस्व, दुरुस्त नादुरुस्त, दुष्ट सुष्ठ, दूर जवळ, देव दैत्य किंवा दानव किंवा राक्षस, देशभक्त देशद्रोही, दोष गुण, धीट भित्रा, धूर्त म्हणजे भोळा किंवा मूर्ख, धीटचा विरुद्धार्थी भोळा किंवा मूर्ख, नफा तोटा, नवा जुना, नम्रता उद्धटपणा, नक्कल अस्सल, नशीबवान कमनशिबी, नाशवंत अविनाशी, निर्भय भित्रा, निर्मळ मळका, न्यूनता विपुलता, पहिला शेवटचा, पक्का कच्चा, प्रखर सौम्य, प्रचंड चिमुकले, प्रगती अधोगती, पाप पुण्य, पापी पुण्यवान, प्राचीन अर्वाचीन, प्रारंभ अखेर किंवा शेवट, पूर्व पश्चिम, प्रेम द्वेष, फुलणे कोमेजणे, बरे वाईट, बलाढ्य किरकोळ, बलवान दुर्लभ, बिंब प्रतिबिंब, बुद्धिमान ढ मठ्ठ किंवा मूर्ख म्हणजेच विरुद्धार्थी बरं का बुद्धिमानचे, बोलका अबोल, अबोल किंवा मुका किंवा मितभाषी, भरती आहोटी, भक्कम कमकुवत, भव्य चिमुकले, भाग्यवान दुर्भागी किंवा अभागी, मर्त्य अमर, मंजूळ कर्कश, मागचा पुढचा,
मान अपमान, माथा पायथा, मालक नौकर, मित्र शत्रू, मृत जिवंत. त्याच्यानंतर काय रे, मैत्री दुश्मनी किंवा वैर किंवा शत्रुत्व, मोकळे बंदिस्त, मृदू टणक किंवा कठीण, मंद जलद, रडू हसू, रागीट प्रेमळ, राजमार्ग आडमार्ग, राव रंक, रोख उधार, रुचकर बेचव. पुढं पहा, लवकर सावकाश, लघु विशाल किंवा गुरु, लाभ तोटा किंवा हानी, लांब आखूड, वडिलार्जित स्वकष्टार्जित, वर खाली, वर वधू, विक्षिप्त समंजस, वैयक्तिक सार्वजनिक, वृद्ध तरुण, शहाणा मूर्ख किंवा खुळा किंवा वेडा, शीघ्र मंद, शाश्वत नश्वर किंवा अशाश्वत किंवा क्षणभंगूर, शूर धाडसी ह्याचा विरुद्धार्थी भित्रा, शंका खात्री, सरळ वाकडे, समोर मागे, सज्जन दुर्जन, सवाल जवाब, सनातनी सुधारक, सरळ वाकडा. पहा बरं, संशय खात्री, स्तुती निंदा, स्वस्त महाग, साम्य भेद, सुरुवात शेवट, सुरेलचा विरुद्धार्थी कर्कश किंवा भसाडा, सुख दुःख, सुंदर कुरूप, सुबक बेढब. त्याच्यानंतर काय, सूर्योदय सूर्यास्त, सौंदर्य कुरूपता, स्तुती निंदा, स्थूल सूक्ष्म, स्वर्ग नरक किंवा पाता, स्वस्थ महाग, हसणे रडणे, हळू जलद, हर्ष खेद, हार जीत, हुशार मठ, आरंभ शेवट. जे सुरू होते ते कधीतरी संपतच आहे. संपलं का हे? चला आता प्रश्न पाहू. चला आता बघूया स्वाध्याय विरुद्धार्थी शब्द. नमुना प्रश्न. ठळक अक्षरात दिलेल्या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. क्षणभंगूर. एक क्षणभंगूर म्हणजेच काय रे? हा, क्षणभंगूर म्हणजे काय? थोड्याच काळासाठी, खूप थोड्या काळासाठी. मग अल्पजीवी तर समानार्थी शब्द झाला. चिरंजीवी हे विरुद्धार्थी शब्द झाला. बरोबर आहे. मग विरुद्धार्थी शब्द म्हणलं होतं ना. क्षणभंगूर म्हणजे थोडा वेळ, चिरंजीवी म्हणजे भरपूर दिवस, म्हणजे खूप काळ. दुर्मिळ नाही येणार, दुःखी नाही येणार, म्हणून क्षणभंगूरचं विरुद्धार्थी पर्याय 2. पुढचा, योग्य विरुद्धार्थी शब्दाच्या जोडीच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा म्हणले. फुलणे उमलणे. आता फुलणे आणि उमलणे सेमच आहे. दया माया, आता हे तर समानार्थी शब्द दिलेत. कुशल म्हणजे परफेक्ट आणि कौशल्य म्हणजे परफेक्टच. चुकलं. नफा तोटा, अरे हे तर तुम्हाला गणितामध्ये पण आहे, मराठीत पण आहे. मग 100% मार्क मिळते. चला पाहू पुढं. चला आता बघू आपण सरावासाठीचे प्रश्न. हे प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे मुलांनो. चला बरं पाहूया आपण. पहिलं, न्यूनता. मग आता न्यूनता म्हणजेच काय सांगा बरं पहिल्यांदा. न्यूनता म्हणजे न्यूड म्हणजे कमीपणा. बरोबर आहे, खूप कमी. मग आता कमीचं विरुद्धार्थी काय? जास्त. मग जास्तचं काय येईल? कमतरता. चुकलं. विपुलता हे करेक्ट आहे. विपुल म्हणजे भरपूर. चणचण म्हणजे कमी. प्रसिद्धी म्हणजे हेच येणारच नाही, म्हणून न्यूनताचं उत्तर विपुलता. पुढं, ग्राहक. ग्राहक म्हणजे सामान घेणारा. मग काय होईल? गिराईक सामान घेणारा. उधार विक्री नाहीच, विक्रेता. ग्राहक घेणारा, विक्रेता विकणारा. कोमल म्हणजे काय रे? मऊ. मग समानार्थी शब्द शोधायचे का आपल्याला? नाही. विरुद्धार्थी. कोमलचं विरुद्धार्थी आहे कठोर. किती सोपे आहेत. पुढं, सुलक्षणी. सुलक्षणी म्हणजेच काय रे? खूप चांगले गुण असणारे. बरं का. सुलक्षणीचं काय येईल? विलक्षण नाही, दुर्भागी नाही, भाग्यवान नाही, अवलक्षणी. चला पुढचं, उदार. आता उदार म्हणजेच काय रे? एखाद्याला छान प्रकारे मदत करणारा. उदार. निरपेक्षित. बरोबर आहे, काय अपेक्षा नाही. मग त्याचं विरुद्धार्थी काय? अनुदार. हे आलंच तुम्हाला लगेच. हतभागी, अयोग्य, संपदा हे चुकीचे शब्द आहेत. आता सफल हे तर फार सोपं आहे रे. सफल म्हणजे काय? यशस्वी होणे. आणि मग काय? अस्वस्थ नाही, दुष्कर नाही, निष्फळ. सफल निष्फळ. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय 3. 7वं बघा बरं,
उग्र म्हणजे खूप कडक, उग्र म्हणजे काय, खूप उग्र वास. सौम्य हे करेक्ट आहे. उग्र म्हणजे खूप घाणेरडा वास आणि सौम्य म्हणजे काय, साधारण, निरस नाही, सूक्ष्म नाही किंवा सुगंध नाही. पुढचं हे पहा बरं, स्वस्थ. आता काय येईल स्वस्थचं बघा बरं. स्वस्थ म्हणजेच काय रे, शांत. बरोबर आहे. मग आता स्वस्थचं तर वाचल्या वाचल्याच कळायले. महाग नाही, अस्वस्थ हे करेक्ट आहे. प्रसन्न नाही की कृश नाही. पुढं रेलचेल. रेलचेल म्हणजेच काय रे, वर्दळ, धावपळ. बरोबर आहे. खूप अभाव असू शकल. पुढं विपुलता. नाही, विपुलता येणार नाही. टाकाऊ नाही, भरपूर नाही, अभाव हे करेक्ट आहे. रेलचेल म्हणजे काय, खूप जणांचा गर्दा आणि अभाव म्हणजे कोणीच नाही. चला पुढचं कर्कश, धावं. कर्कश म्हणजे काय, कानाला खूप त्रास देणारं. रम्य, रम्य तर डोळ्यासाठी असते, रम्य, निसर्ग रम्य म्हणतो आपण. मंजूळ हे करेक्ट आहे. कर्कश, मंजूळ. भसाडा हे येणार नाही, कठोर नाही. वैध म्हणजेच काय रे, वैध म्हणजेच काय, वैध म्हणजे योग्य. विश्रांती नाही येणार, निराशा नाही, अवैध हे तर सोपंच आहे. वैध, अवैध. पुढचं हे परीक्षेत आलेलं आहे रे, हे 12वा. मंजूळ. मंजूळचं काय येईल, नाजूक नाही, गोड नाही, कर्कश किंवा भसाडा. ऐक नाही, इथं बरोबर आहे. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय 3. हे चला शेवटचं बघा बरं, 13वं. शिक्षा म्हणजे, शिक्षा म्हणजे रागवणे. तर प्रगती नाही तर बक्षीस हे करेक्ट. हे समजलं किती सोपं होतं. वाचल्या वाचल्या जायले. कशामुळे यायले, कारण तुम्ही सुरुवातीचा लक्षात ठेवण्याचा जो भाग होता त्याच्या खालचा पूर्ण छान वाचलात. म्हणून हे सोपे सोपे प्रश्न, म्हणजे अवघड प्रश्न सुद्धा सोपे चाललेत. हे बघा दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा. पुढील प्रत्येक प्रश्नातील योग्य विरुद्धार्थी शब्दांच्या जोडीच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा असं म्हणले. हे बघा बरं, मग आता कोणती जोडी योग्य आहे बघा. पहिलं काय दिलंय, योग संधी. हे काय बरोबर वाटणं. लालसा, इच्छा हे दोन्ही पण एकच आहे. विषाद, खेद. खेद, विषाद हे समानार्थीच आहेत. ज्ञात, अज्ञात. अरे हे करेक्ट आहे बघा, लगेच वाचलं की लगेच कळतंय. चला आता दुसरं. रीता, ओतप्रोत. रीता म्हणजे रिकामा, ओतप्रोत म्हणजे भरलेला. पहिलंच उत्तर बरोबर आहे की रे. दंभ, ढोंग नाही येणार. हा. गूढ म्हणजे गुप्त हे समानार्थी चाले. खर्च, व्यय हे दोन्ही समानार्थी चाले. चला तिसरं. प्रकाश, उजेड. प्रकाश आणि उजेड एकच आहे. झरझर, क्षीण हे पण एकच आहे. उधळ्या, कंजूस. हा, उधळ्या म्हणजे उधळपट्टी करणारा, कंजूस म्हणजे काहीच पैसे न करणारा. ददात, उणीव हे पण समानार्थीच आहे. पुन्हा क्षीण, अशक्त. क्षीण आणि अशक्त समानार्थीच आहेत. दोष, निर्दोष. हा हे करेक्ट आहे. दोष आणि निर्दोष. बघा बरं, असं दम्मानी वाचायचं बरं का मुलांना, उत्तर येतात. 5वं पहा. उंच, सखल. उंच म्हणजे उंच, सखल म्हणजे उंच नसलेलं, सरळ येऊ शकते. तरी पुढं खोल, अथांग. खोल आणि अथांग एकच आहे. आठवण, स्मरण. आठवण आणि स्मरण एकच आहे. शेवट आणि अंत, आणि शेवट आणि अंत एकच आहे. म्हणून करेक्ट आहे पर्याय नंबर 1, उंच आणि सखल. उंच म्हणजे उंच, संखल म्हणजे सरळ. चला पुढचं 6वं. हे बघा रे, फार सोपे सोपे आहेत. काय दिले 6वं, भांडण, तंटा. आता भांडण आणि तंटा एकच झालं की रे. मोड, तोड हे एकच झालं. संगत, सोबत हे पण एक झालं. उद्योगी, आळशी हे करेक्ट आहे. विरुद्धार्थी. उद्योगी म्हणजे काम करणारा, आळशी म्हणजे झोपाळू. पुढचं 7वं. नवा, कोरा एकच झालं. जुना, पुराणा एकच झालं. नफा, तोटा हे करेक्ट आहे. अरे नमुना प्रश्नामध्ये झालेलं आहे तर. चला 8वं. 8वं काय दिलंय, शेठ आणि सावकार एकच झालं. हे बरोबर आहे. पुढचं सुलभ, दुर्लभ. आता हे करेक्ट आहे. सुलभ, दुर्लभ. आई वडील. आई वडील हे काही विरुद्धार्थी थोडीच आहेत. बरोबर आहे. खबर, बातमी. लिंग बदल आहेत तिथं. आता इकडे बघा. ओसाड, सुपीक. कळालं. ओसाड म्हणजेच काय रे, जिथं काहीच येत नाही. आणि सुपीक म्हणजे काय, खूप पीक येतात ते. म्हणून म्हणून पर्याय नंबर 1. घरंदार नाही, धष्टन पुष्ट नाही, मेवाड मिठावी नाही. पहा पुढचं बघा बरं. 10वा शेवटचा. बेढब आणि ओबडधोबड. बेढब आणि ओबडधोबड एकच. धागा, दोरा. धागा आणि दोरा एकच.
चढ उतार. हे चढ आणि उतार हे करेक्ट आहे. समजलं? किती सोपे प्रश्न आहेत हे. चला रे मुलांनो, आता पाहूया आपण प्रश्न तिसरा. बघा बरं काय दिलंय. पुढील प्रत्येक प्रश्नातील विरुद्धार्थी शब्दांची जोडी नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. आता बघा नसणारी जोडी ना, मग काय दिलंय पहिलं. ग्राह्य त्याज्य. ग्राह्य म्हणजे स्वीकारणे, त्याज्य म्हणजे सोडून देणे, हे विरुद्धार्थी आहे. पोक्त अल्लड. पोक्त म्हणजे अल्लड. अल्लड म्हणजे छोटेपण म्हणजे लहानपण. पोक्त म्हणजे मोठेपण. करेक्ट आहे हे सुद्धा. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे मोठा, हे पण आहे विरुद्धार्थी. आवती आणि भोवती. आवती भोवती हे थोडीच विरुद्धार्थी शब्द आहेत. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढं दुसरा प्रश्न. तरुण वृद्ध हे बरोबर आहे. चव बेचव हे बरोबर आहे. तेजी मंदी हे पण बरोबर आहे. शंका आणि समाधान. शंका म्हणजेच काय रे. मनामधली शंका, बरोबर आहे का नाही. आणि समाधान म्हणजे काय त्याचं उत्तर. मग कोणतं येईल ह्याचं उत्तर सांगा बरं. तर करेक्ट आहे पर्याय नंबर 4. शंकाचं खात्री आणि समाधानचं असमाधान हे विरुद्धार्थी शब्द आहेत. हे लक्षात घ्यायचं बरं का मुलांनो. कधी कधी आपल्याला चारी पण योग्य वाटते, तसं नसतंय, एक चुकतंय. चला आता पुढचं पहा बरं. तिसरं काय दिलंय. जहाल आणि मवाळ. मग जहाल आणि मवाळ ही तर विरुद्धार्थी जोडी आहे, बरोबर आहे. जहाल म्हणजे मारामारी करणारा, मवाळ म्हणजे माघार घेणारा. प्राचीन आधुनिक हे पण विरुद्धार्थी. नम्र 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 आणि विनम्र हे विरुद्धार्थी आहेत. पुढं साम्य सारखेपणा आणि भेद म्हणजे वेगवेगळं. मग कोणतं येईल रे ह्याच्यातलं. आता सगळंच सारखं वाटू लागल्यावर हा कस काय. कारण पर्याय नंबर 3. कारण नम्रचं उद्धट होतंय. इथं दिले विनम्र, हे विनम्र होऊ शकत नाही, चुकीचं आहे. पुढं चला पुढचं. आणि पाठांतर करा बरं का मुलांनो, पाठांतर केल्याशिवाय येत नाही. पुढं दुष्काळ सुकाळ हे बरोबर आहे बघा. दुष्काळ आणि सुकाळ. त्याच्यानंतर तीक्ष्ण अणुकुचीदार. हे तीक्ष्ण आणि अणुकुचीदार एकच, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. समज गैरसमज बरोबर आहे. खात्री शंका बरोबर आहे. चला पुढचं. आता आलं बघा खात्री आणि शंकाचं, आलं का नाही वरच्याचं उत्तर. पुढं 5वं बघा काय दिले. 5व्याचं स्वच्छ अस्वच्छ हे करेक्ट आहे. स्तुती निंदा हे करेक्ट आहे. संकुचित आणि कृपण. संकुचितचं असंकुचित येते, हे येणार नाही. आणि म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. गंभीर अवखळ हे पण बरोबर आहे. चला 6वं. 6व्याचं काय दिलं बघा. थकवा हुरूप हे बरोबर आहे. सव्यव्य सव्यय अव्यय हे पण बरोबर आहे. मोकळे बंदिस्त हे पण बरोबर आहे. नैसर्गिक अनैसर्गिक यायला पाहिजे, प्राकृतिक दिलं चुकलं, म्हणून पर्याय नंबर 4. चला 7वं. स्वाभाविक. स्वाभाविकचं काय रे. कृत्रिम. स्वाभाविक कृत्रिम ठीक आहे. हो कृत्रिम नैसर्गिक कृत्रिम होते, ठीक आहे. स्वाभाविक कृत्रिम. चला पुढचं. स्वाभाविक म्हणजेच काय रे नैसर्गिक बरं का, हे लक्षात घ्या. म्हणून नैसर्गिक कृत्रिम आणि स्वाभाविक कृत्रिम हे पण बरोबर आहे. सुविचार कुविचार हे पण बरोबर आहे. एकत्र अलग, एकत्र वेगळे, एकत्र अलग हे दोन्ही बरोबर आहेत. प्राप्त ग्राह्य. प्राप्त म्हणजे मी मिळाले आणि ग्राह्य म्हणजे मी मिळाले, म्हणून पर्याय नंबर 4. चला पुढचं 8वं. जड आणि अवजड असं दिलंय. मग आता जड आणि अवजड. जड म्हणजे काय वजनदार आणि अवजड म्हणजे मी वजनदारच, म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. सुगंध दुर्गंध बरोबर आहे. आनंद दुःख बरोबर आहे. आंधळा आणि डोळस बरोबर आहे. हे 9वं बघा. दीन दुबळा. दीन आणि दुबळा समानार्थी झाले, म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. रोगी निरोगी हे बरोबर आहे. धर्म अधर्म हे विरुद्धार्थी बरोबर आहे. सार्वजनिक खाजगी हे बरोबर आहे. चला 10वं शेवटचं बघा बरं काय दिलंय. विख्यात कुविख्यात हे विरुद्धार्थी बरोबर आहेत. तारक मारक बरोबर आहे. इडा पिडा. आता इडा पिडा हे काय रे. इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. त्याच्यातलं दिलेलं दिसले इडा पिडा, चुकलं. ही विरुद्धार्थी जोडी नाही, म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय 3. अनुयायी आणि पुढारी हे बरोबर आहे. हे बघा
बोलत बोलत प्रश्न झाला 10वा सुद्धा. आणि बघा 11वं यश अपयश हे बरोबर आहे. सतेज निस्तेज हे पण बरोबर आहे. काळजी चिंता, काळजी म्हणजे बी काळजी करणे, चिंता म्हणजे बी काळजी करणे चुकला, विरुद्धार्थी नाही म्हणून 11व्याचं पर्याय 3. चला रे, चौथा आणि शेवटचा प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. हे बघा बरं, गैर या उपसर्गाने जोडून पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही. हजर गैरहजर. तू शाळेत काल गैरहजर का होतास रे, असं म्हणतात ना सर तुम्हाला. असं शाळेत सर म्हणतात ना, तसं हजरचं गैरहजर बरोबर आहे. सोय गैरसोय. आम्ही तिथं लग्नाला गेलतो, लय गैरसोय झाली आमची म्हणतात की नाही आपण, तसं. पुढं कृपा गैरकृपा, असं कुठं होतंय का, चुकलं. कृपा होते म्हणून पर्याय नंबर 3 वर्तन गैरवर्तन हे पण विरुद्धार्थी बरोबर. पुढचा बे या उपसर्गाने जोडून पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होईल. लक्षात आलं बघा. आता बेरीज असं म्हणलंय. मग आता उपसर्ग बेरीज कसं रे, बेरीज या उपसर्गाने जोडून पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होईल. बेरीज तयार होणार नाही. बेरड बेरड नाही. बेसन नाही. बेढब आलं की रे. बे या उपसर्गाने जोडून पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होईल, तर काय बेढब. आलं का लक्षात. हे बेढब हेच काय आहे, ढबच्या अगोदर बे हे उपसर्ग जोड. बेढब हेच काय आहे, उत्तर आहे. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. बरेचसे प्रश्न असे असले ना, छान वाचायचं आणि तुम्हाला जे अंतःकरणातून योग्य वाटते ना त्याला टिक करायचं, बरोबरच असते. चला शेवटचं सॉरी तिसरा. ना या उपसर्गाने तयार झालेल्या पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे. मग काय येईल रे. नाच ना उमेद. अरे करेक्ट वाटायला की हेच. उमेद ना उमेद. जसं ढब बेढब तसं उमेद ना उमेद हे करेक्ट वाटायले. चला पुढचं. नाटक टक नाटक नाही होत. नाजूक जुक नाजूक नाही होत. नातलग तलग नातलग चुकलं. उमेद ना उमेद हे करेक्ट आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 1. चला चौथं. या उपसर्गाने पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द बनला नाही. अवकाळी अवकाळी हे तर बनलेलं आहे. काळी अवकाळी बरोबर आहे. कृपा अवकृपा हे पण बनलेलं आहे. अवयव चुकलं. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 3. अवरोध रोध रोजच्या अगोदर उपसर्ग काय लागला, म्हणून अवरोध हे बरोबर आहे. चला 5वं. या उपसर्गाने पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनणार नाही. यश या उपसर्गाने, मग यशच्या अगोदर जोडा बरं. यश अपयश व्हायला की रे. मग आपल्याला काय म्हणले, बनणार नाही. मान अपमान हे पण बनायला आहे. शकून अपशकून हे पण व्हायला आहे. हार अपहार. हार म्हणजे गळ्यातला हार किंवा पराजय. हार आणि अपहार चुकलं. संपलं. 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. हे समजलं मुलांनो. किती सोपे सोपे प्रश्न होते. तुम्ही छानपैकी अभ्यास करा आणि छानपैकी मार्क घ्या. धन्यवाद मुलांनो.